हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी उन्हाळी वाळवण स्पेशल दुसरा पदार्थ तयार केला आहे. ते म्हणजे वर्षभर टिकणारे उडीद व मूग डाळीचे पापड. हे पापड खूप छान असे बनून तयार होतात. चला तर मग आपण बघूया आपली आजची ही रेसिपी. पापड तयार करण्यासाठी इथे मी 1.5 किलो उडीद डाळ घेतली आहे व 1.5 किलो मूग डाळ घेतली आहे. दोन्ही डाळी मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर मूग डाळ घालायची नसेल तर तुम्ही फक्त उडीद डाळीचे सुद्धा हे पापड तयार करू शकता. तर इथे मी दोन्ही डाळी समप्रमाणात घेतलेल्या आहेत. आता आपण या दोन्ही डाळी मिक्स करून घेऊया. आता एका मोठ्या भांड्यामध्ये या दोन्ही डाळी मी मिक्स करून घेणार आहे व या डाळी आपल्याला गिरणीवरून एकदम बारीक अशा दळून आणायच्या आहेत. पापडासाठी पीठ हे मैद्याप्रमाणे बारीकच असायला हवं. आता ही डाळ आपण दळून आणूया. इथे मी डाळ दळून आणली आहे व हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता हे पीठ मी मैद्याच्या चाळणीने चाळूनसुद्धा घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला मिक्स करू. इथे मी रामबंधू मसाला वापरलेला आहे. तर 1 किलोसाठी 1 पॅकेट असा मसाला इथे मी वापरलेला आहे. हे 100 ग्रॅमचं पॅकेट आहे, म्हणून 3 किलो डाळीसाठी इथे मी 3 पॅकेट वापरलेले आहेत. आता हे तिन्ही पॅकेट मी या पिठामध्ये मिक्स करणार आहे. या अगोदर मी तुम्हाला घरगुती मसाला तयार करून सुद्धा मूग व उडीद डाळीचे पापड कसे तयार करायचे हे सुद्धा दाखवलेलं आहे. यावेळेस मी रेडीमेड मसाला वापरून पापड तयार करून दाखवत आहे. मसाला घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. सर्व पिठामध्ये आपण मसाला एकत्र मिक्स केल्यानंतर सर्व पापड आपले एकाच चवीचे बनून तयार होतात. त्याच्यामुळे मसाला आपण सर्व पिठामध्ये एकत्र करूया. आता त्यातील मी 1 किलोच्या अंदाजाने पीठ दुसऱ्या भांड्यात घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत. सर्वात अगोदर पाणी घातल्यानंतर मी चमच्याच्या साहाय्याने याप्रमाणे हे पीठ मिक्स करणार आहे. कारण उडीद डाळीमुळे हे पीठ खूप चिकट होतं. त्याच्यामुळे अगोदर थोडंसं पाणी घालून याप्रमाणे मिक्स करून घ्या. हे पापडचं पीठ आपल्याला घट्टच मळायचं असतं, त्याच्यामुळे पाणी खूप कमी वापरायचं आहे. अगोदर मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, तेवढंच मी या पिठामध्ये घातलेलं आहे. आता हाताच्या साहाय्याने हे पीठ आपण व्यवस्थित असं मळून घेऊया. आता इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं ओलसरच हे पीठ झालेलं आहे. आता आपण अगदी थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया. आता मी दुसरी वाटी भरलेली आहे, त्यातील थोडंसं पाणी या पिठामध्ये घालून हे पीठ मळत आहे. आणखी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालते. आपण चपाती वगैरे तयार करण्यासाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा सुद्धा घट्ट पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी पाणी कमीच वापरायचं आहे. इथे मी 1 किलो पीठ घेतलेलं आहे, त्याच्यासाठी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ मी मळून घेतलं आहे. याप्रमाणे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यावरती आपण अर्धा चमचा तेल घालूया व सर्व पिठाला तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून याला कडकपणा येणार नाही. आता हे पीठ मळलेलं आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं आहे. हे पीठ आपल्याला 2-3 तास छान मुरू द्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपण हे पीठ कुटून घेणार आहोत. आता हे पीठ मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घातलेलं आहे. आता हे आपण 2-3 तास ठेवून देऊया. आता 2-3 तासानंतर हे पीठ मी बाहेर काढलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यातील अर्धं पीठ मी घेणार आहे. तुम्ही पाहू शकता हे पीठ किती छान घट्ट असं मळलं गेलेलं आहे. आता यातील अर्धं पीठ घेऊन आपण याला ठेचून घ्यायचं आहे. आता इथे मी पाटा वरवंटा वापरलेला आहे. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही दगडी खलबत्ता वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे पीठ कुटून घेऊ शकता. आता याप्रमाणे हे आपण थोडंसं पसरवून घेऊया. आता या पाट्याला सुद्धा अगदी थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. आता वरवंट्याला सुद्धा थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे व हे पीठ कुटून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे हे पीठ आपल्याला ठेचायचं आहे. याप्रमाणे फोल्ड करत हे पीठ आपल्याला 4 ते 5 मिनिटे ठेचून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे हे पीठ छान एकजीव होतं व आपण जेव्हा पापड लाटायला घेतो त्यावेळेला हे पापड छान असे बनून तयार होतात. याप्रमाणे फोल्ड करत 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचं आहे. हे पीठ अगदी सैल मळल्यानंतर ते कुठलं पटकन जातं, परंतु त्याचे पापड एवढे व्यवस्थित होत नाहीत. त्याच्यामुळे पीठ हे घट्टच मळा.
एक 4 ते 5 मिनिटे हे पीठ मी कुटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता पिठाचा कलरही चेंज झालेला आहे व पीठ एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे। तर या पिठाचा आपल्याला रोल तयार करायचा आहे। रोल तयार करून हे पीठ आपल्याला याप्रमाणे खेचून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे हे पीठ छान चिवट होतं व आपण जेव्हा पापड लाटायला घेतो त्यावेळेला पापड आपला कडेने अजिबात चिरत नाही व एकसारखा पापड लाटला जातो। आता 1-2 मिनिटे आपल्याला हे पीठ याप्रमाणे खेचून घ्यायचं आहे। आता आपण या पिठाचा रोल तयार करण्यासाठी घेऊया। तुम्ही पाहू शकता पीठ खेचल्यामुळे छान सॉफ्ट असं झालेलं आहे। आता यातील अर्ध पीठ घेऊन आपण रोल तयार करूया। आता याप्रमाणे आपल्याला रोल तयार करायचा आहे। आता यातील अर्ध पीठ मी बाजूला काढते व अर्ध्या पिठाचा छोटासा रोल तयार करूया। याप्रमाणे आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। अगदीच जाडसर नाही किंवा पातळही नाही, याप्रमाणे आपण रोल तयार करून घेतलेला आहे। आता आपण हा रोल कट करून घेऊया। तुम्हाला पापड लहान मोठे कसे आवडतात त्याप्रमाणे हा रोल तुम्ही कट करून घ्या। आता इथे मला ज्याप्रमाणे पापड तयार करायचे आहेत त्याप्रमाणे याचे छोटे छोटे गोळे कट करून घेतलेले आहेत। आता तुम्ही पाहिलंच असेल सर्व प्रोसेसमध्ये मी अर्धा चमचाच तेल वापरलेलं आहे। तेल जास्त वापरू नका, नाहीतर पापडाचा तेलकट वास येतो व पापड खराब होतात। आता हे तयार झालेले पापडचे उंडे आपण एका भांड्यामध्ये ठेवूया। एखाद्या पातेल्यामध्ये हे पापडचे उंडे ठेवायचे आहेत व वरती झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याला हवा लागली नाही पाहिजे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊ। आता आपण पापड लाटण्यासाठी घेऊया। पापड लाटण्यासाठी आपल्याला याप्रमाणे लाईन असलेलं बेलणं वापरायचं आहे। या बेलण्यामुळे पापड पटकन लाटला जातो व पटकन पसरला जातो। तर इथे तुम्ही पाहू शकता मी कोरडी पिठी किंवा तेल काहीही लावलेलं नाही, फक्त अलटवून पलटवून हा पापड मी लाटत आहे। अगदी सहजरित्या हा पापड लाटला जात आहे। तुम्ही रेग्युलर बेलण्याने सुद्धा पापड लाटू शकता, परंतु रेग्युलर बेलण्याने हे पापड पटकन लाटले जात नाहीत, कारण डाळीचं पीठ हे चिवट असतं, ते पटकन पसरलं जात नाही। या लायनिंगच्या बेलण्याने पापडचं पीठ पटकन पसरलं जातं। हे लायनिंगचं बेलणं तुम्हाला कुठल्याही भांड्याच्या दुकानात इझिली मिळून जाईल। इथे तुम्ही पाहू शकता किती छान हा पापड लाटलेला आहे, कडेने अजिबात चिरला नाही व एकदम पातळ असा लाटला गेला आहे। त्याप्रमाणे आपण सर्व पापड लाटून घेऊया। इथे मी पापड लाटून घेतलेले आहेत व घरामध्ये सावलीला वाळत घातले आहेत। अलटवून पलटवून पापड आपल्याला सुकवून घ्यायचा आहे। थोडासा सुकल्यानंतर पापड एकावरती एक ठेवायचे आहेत, त्यामुळे याची पुंगळी तयार होणार नाही व हे पापड दुसऱ्या दिवशी आपल्याला कोवळ्या उन्हामध्ये अर्धा तास वाळवून घ्यायचे आहेत। तर आता हे पापड मी दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हामध्ये वाळत घालणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपले पापड छान असे बनवून तयार झाले आहेत। हे एकदम सरळ असे राहिलेले आहेत। मी सुकल्यानंतर एकावरती एक ठेवलेले होते व दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हात अर्धा तास हे पापड मी वाळवून घेतलेले आहेत। आता हे पापड मी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। त्या अगोदर मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते। तेल गरम झालेलं आहे, आपण पापड तळून पाहूया। तुम्ही पाहू शकता हा पापड किती छान असा फुललेला आहे व एकदम पांढरे शुभ्र असे हे पापड बनून तयार झालेले आहेत। आता आपण दुसरा आणखी एक पापड तळून पाहूया। पापड थोडेसे कोवळ्या उन्हामध्ये सुकवल्यानंतर वर्षभर छान टिकतात। अगदी कडकडीत उन्हात पापड वाळवू नका, त्याचे जास्त तुकडे पडतात, त्याच्यामुळे कोवळ्याच उन्हात वाळवा। आता इथे मी दुसरा सुद्धा पापड तळत आहे। तुम्ही पाहू शकता हा सुद्धा किती छान फुललेला आहे। तर हे छान खमंग व क्रिस्पी असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत। हे पापड चवीला सुद्धा एकदम छान असे बनवून तयार झाले आहेत। तुम्ही पाहू शकता आपला जो कच्चा पापड आहे त्याच्यापेक्षा हा तळलेला पापड किती छान असा फुललेला आहे। तर अशा प्रकारे आपले हे खमंग असे उडीद व मूग डाळीचे पापड बनवून तयार झालेले आहेत। हे मूग व उडीद डाळीचे पापड वर्षभर आरामात टिकतात। हे मूग व उडीद डाळीचे पापड तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील। तुम्हाला आजची ही पापडची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।